विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सुरू करणार आहोत सायन्सशी रिलेटेड असणारे सर्व वर्ड्स. तर यांची आपण थोडक्यात एक डिक्शनरीज तयार करणार आहोत. आणि हे जे सायन्सशी रिलेटेड सर्व शब्द आहेत हे तुमच्या जर लक्षात राहावे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ट्रिक म्हणजे हे शब्द तुमच्या वापरात आणा. याविषयीची काही वाक्य तुम्ही स्वतः बनवून बघा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत याबाबत चर्चा करा आणि हे शब्द नेहमी वापरात ठेवा, जेणेकरून हे कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतील. त्यासाठी आपण जे शब्द बघणार आहोत तर आपण शब्दांचा उच्चार समजून घेऊ, आपण शब्दांचा अर्थ मराठीमध्ये समजून घेऊ आणि या शब्दांना वाक्यात आणण्यासाठी त्याच्याशी संबंधित आपण काही वाक्यसुद्धा बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सायन्स वर्ड्स. साऊंड म्हणजे ध्वनी, आवाज किंवा वाजणे. एक्झाम्पल, सम साऊंड्स आर लाऊड. डिपिक्ट काळजीपूर्वक वर्णन करणे किंवा चित्रण करणे. एक्झाम्पल, इमोशन्स आर डिपिक्टेड इन द पिक्चर. लोकॅलिटी म्हणजे परिसर किंवा विशिष्ट प्रदेश. टेल एनी 3 नेम्स ऑफ ट्रीज इन युअर लोकॅलिटी. डेनोट म्हणजे सुचवणे किंवा सूचित करणे. रेड सिग्नल डेनोट स्टॉप साइन. प्रिपेअर म्हणजे तयार करणे. प्रिपेअर अ चार्ट. सराउंडिंग्स म्हणजे भोवतालचा परिसर. विच ॲनिमल्स आर अवेलेबल इन युअर सराउंडिंग्स. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. द प्लांट्स शो ग्रेट डायव्हर्सिटी. इन्युमरेबल म्हणजे असंख्य किंवा अगणित. नंबर्स आर इन्युमरेबल. क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करा. क्लासिफाय द ॲनिमल्स इन पेट अँड वाईल्ड. प्लेझंट म्हणजे आनंददायी. अ व्हेरी प्लेझंट इव्हनिंग. अटेंटिव्हली म्हणजे लक्षपूर्वक. वी नीड टू लिसन सम साऊंड्स अटेंटिव्हली. अनॉइड म्हणजे नाराज. वी गेट अनॉइड बाय लिसनिंग सम साऊंड्स. स्ट्रेच म्हणजे ताणून लांब करणे किंवा ताणणे. टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट. मूवमेंट म्हणजे हालचाल. बॅक अँड फोर्थ मूवमेंट ऑफ अ स्विंग. डायाफ्राम म्हणजे पातळ पडदा. लुक ॲट द डायाफ्राम ऑफ अ तबला. ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण. व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम द ऑब्झर्वेशन्स ऑफ डायफ्राम ऑफ तबला. ऑसिलेट म्हणजे दोलन किंवा हेलकावे खाणे. व्हाईल प्लेइंग तबला, डायफ्राम ऑफ तबला ऑसिलेट रॅपिडली. मेटल म्हणजे धातू. व्हेन अ मेटल डिश फॉल्स ऑन द फ्लोअर इट मेक्स अ लाऊड नॉईज. व्हायब्रेशन म्हणजे कंपन. व्हेन द व्हायब्रेशन स्टॉप्स द साऊंड ऑल्सो स्टॉप्स. प्रोडक्शन म्हणजे निर्मिती. प्रोडक्शन ऑफ साऊंड. सोर्स म्हणजे स्रोत किंवा उगमस्थान, जसे सोर्स ऑफ साऊंड, सोर्स ऑफ वॉटर, सोर्स ऑफ एनर्जी, सोर्स ऑफ हीट. अकुस्टिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र. अकुस्टिक इज द सायन्स ऑफ साऊंड्स. रेझोनन्स म्हणजे अनुनाद. अ रेझोनन्स इज द साऊंड विच इज प्रोड्युस्ड बाय अन ऑब्जेक्ट when it vibrates at the same rate as the sound waves from another object. Include म्हणजे समाविष्ट करणे. Acoustics include all detailed study about sound. Production म्हणजे निर्मिती. Production of sound. Propagation म्हणजे प्रसार किंवा फैलाव. Propagation of sound. Effects म्हणजे परिणाम. Effects of sound. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मेजर्ड इन डेसिबल. व्होकल कॉर्ड म्हणजे कंठातील स्वरतंतू. देर आर 2 व्होकल कॉर्ड्स विच प्रोड्यूस साऊंड इन ह्युमॅन्स. लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्र. व्होकल कॉर्ड्स आर लोकेटेड विथ इन द लॅरिंग्स. थ्रोट म्हणजे घसा, गळा किंवा कंठ. द लॅरिंग्स इज लोकेटेड इन अवर थ्रोट. टॉटनेस म्हणजे कडकपणा. द क्वालिटी ऑफ द साऊंड डिपेंड्स अपॉन द टॉटनेस ऑफ द व्होकल कॉर्ड्स. स्ट्राईक म्हणजे संप करणे किंवा तडाखा देणे. स्ट्राईक इट स्लाइटली ऑन द रिम ऑफ पॉट. रिम भांड्याची कडा. स्ट्राईक इट लाईटली ऑन द रिम ऑफ पॉट.
इयरड्रम म्हणजे कर्णपटल. देर इज अ डेलिकेट इयरड्रम इन द कॅव्हिटी ऑफ अवर इयर्स. डेलिकेट्स म्हणजे नाजूक. देर इज अ डेलिकेट इयरड्रम इन द कॅव्हिटी ऑफ अवर इयर्स. डायरेक्शन्स म्हणजे दिशा किंवा मार्गदर्शन. वेव्ह ऑफ साऊंड स्प्रेड्स इन ऑल द डिरेक्शन्स. सेन्सेशन म्हणजे संवेदना. अ बर्निंग सेन्सेशन इन द मिडल ऑफ द चेस्ट. ट्रान्समिशन म्हणजे पुढे पाठवणे किंवा प्रेषण. ट्रान्समिशन ऑफ साऊंड. व्हॅक्यूम म्हणजे पूर्ण निर्वात जागा, जसे अ व्हॅक्यूम कंटेनर. पोल्युशन मीन्स प्रदूषण. द लेवल ऑफ पोल्युशन इन द एअर इज रायझिंग. हार्श कठोर, असह्य. अ लाऊड साऊंड इज हार्श टू द इयर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. इफेक्ट्स ऑफ ॲटमॉस्फिअर. सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. द सिच्युएशन कुड गेट क्वाईट डेंजरस. इम्पेअर्ड म्हणजे कमकुवत किंवा खराब झालेले. हिअरिंग मे गेट इम्पेअर्ड बाय हार्श साऊंड. डेफनेस म्हणजे बहिरेपणा. हार्श साऊंड मे गेट डेफनेस. रेस्टलेसनेस म्हणजे अस्वस्थता. नॉईज पॉल्युशन कॅन कॉज टू रेस्टलेसनेस. इरिटॅबिलिटी म्हणजे चिडचिड. नॉईज पॉल्युशन कॅन कॉज टू इरिटॅबिलिटी. एक्झॉशन म्हणजे थकवा. नॉईज पॉल्युशन कॅन कॉज टू एक्झॉशन. मेंटल एक्झॉशन म्हणजे मानसिक थकवा. नॉईज पॉल्युशन कॅन कॉज टू मेंटल एक्झॉशन. हार्मफुल म्हणजे हानिकारक. नॉईज पॉल्युशन इज हार्मफुल टू ह्युमॅन. मेजर्स म्हणजे उपाय. मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग नॉईज पॉल्युशन. प्रिव्हेंट म्हणजे प्रतिबंध किंवा टाळणे. ॲक्शन मस्ट बी टेकन टू प्रिव्हेंट फर्दर ॲक्सिडेंट्स. अननेसेसरी म्हणजे अनावश्यक, जसे रेड्यूस द अननेसेसरी साऊंड्स. रेसिडेन्शियल एरिया म्हणजे निवासी क्षेत्र, जसे फॅक्टरीज शुड बी लोकेटेड अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरियाज. न्यूसन्स म्हणजे उपद्रव. लाऊड साऊंड्स दॅट वी एन्जॉय कॅन बी अ न्यूसन्स फॉर अदर्स. ॲडवर्स इफेक्ट्स म्हणजे प्रतिकूल परिणाम. नॉईज पोल्युशन हॅज ॲडवर्स इफेक्ट्स ऑन अवर हेल्थ. डिसअग्रीएबल म्हणजे असहमत. द साऊंड विच इज डिसअग्रीएबल टू द इयर्स इज कॉल्ड नॉईज.